काय आक्षेप असायचं काय कारण नाही आहे. उद्देश ठीक आहे की ऑनलाईनचं म्हणजे ऑफलाईन असेल तर ऑनलाईन देखील करायची परवानगी मिळावी. 2-3 फक्त याच्यामध्ये टेक्निकल अडचणी आहेत ज्या समजून घ्यायच्या आहेत. एक तर केंद्र सरकारचा जर कायदा असेल किंवा पार्टनरशिप ॲक्टमध्ये तरतूद बदलायची असेल तर तो आपल्याला अधिकार आहे का, तो आपल्याला सांगितलं आपण आहे. आज सकाळीच माझ्याकडे डिजिटल सिग्नेचर म्हणजे आपण ज्या आत्ता निवडणुकांमध्ये ए फॉर्म बी फॉर्म भरले, या ए फॉर्म बी फॉर्मवरती डिजिटल सिग्नेचर होत्या. आणि आपल्याला माहिती आहे की ROCमध्ये डिजिटल सिग्नेचरची व्हॅल्यू काय असते ती. आणि ज्या वेळेला डिजिटल सिग्नेचरची लिगल सँटिटी की त्या मानायच्या की नाही मानायच्या हा प्रश्न आता परत कोर्टासमोर गेलेला आहे. आजच सकाळी मी काही पिटिशन वाचल्या ज्याच्यामध्ये उमेदवारी चॅलेंज केली गेलेली आहे की ए फॉर्म बी फॉर्म तुमच्या डिजिटल सिग्नेचरवरती आलेला आहे, त्याच्यामुळे तो प्रत्यक्षात ए फॉर्म बी फॉर्म नसून हा फ्रॉड फॉर्म आहे आणि म्हणून अशा पिटिशन झालेल्या आहेत. तर याची कायदेशीर वैधता आपण तपासली आहे का की अशा पद्धतीने डिजिटली जे आपण सबमिट करू. मला वाटत नाही त्याच्यात काय अडचण असावी, परंतु मनात एक शंका आहे कारण हा शेवटी पार्टनरशिप ॲक्ट आहे, पार्टनरशिप फर्मचा विषय आहे. याच्यावरती मोठ्या मोठ्या ट्रान्झॅक्शन्स होणार आहेत भविष्यामध्ये आणि मग अशा वेळेला एखादा छोटा टेक्निकल फ्लो देखील किंवा अडचणीचा ठरू नये याच्यासाठीच्या माझ्या या शंका आहेत की आपण जे डिजिटल सिग्नेचर म्हणतो किंवा डिजिटल फायलिंग म्हणतो, या डिजिटल फायलिंगची कुठली लिगल कॉम्प्लिकेशन्स होणार नाही हे आपण सभागृहाला आश्वासित करून टाका, म्हणजे माझा प्रश्न मिटला. म्हणजे उद्या कोणी विचारलं, कारण आम्हालाच लोक विचारतात कायदा बनताना तुम्ही तिकडे बसले होते ना, तुम्ही काय झोपले होते का, तर आपण सभागृहाला आश्वासित करा की हे केल्यामुळे कायदेशीर कुठली अडचण येणार नाही आणि बिल मंजूर करा.